हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडरीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब साधु संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्दे वल्लभम्. श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षु नाम ज्ञानदानेकदक्षं श्रीघोटीक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं. नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्. आता उपायवन वसंतु जो आज्ञेचा आहे वतंतु अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा अविद्येचे आडवे गुंजित जीवपणाचे भवे तया चैतन्याचे धावे कारुण्य जोकी मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतीचा उगरू जेवविता सद्गुरु निवृत्ती बंधू. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी त्यांच्या चरणांचा आश्रय करून गुरुवर्य परमाधरणीय सगळे बाबा लंगोटे बाबा आदी सर्व प्रभुप्रिय आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपला जो उपक्रम चालू आहे अमृतानुभव प्रकरण दुसरं श्री गुरूंचं स्तवन आणि तिसरा दिवस आहे अमूर्तची परिमूर्तू. सद्गुरुनाथांचं जे स्वरूप आहे स्वरूप अमूर्तची परिमूर्तू कार्य कर्तव्य सामर्थ्य आणि कृपा. कार्याचा विचार करता अविद्येचे आडवे गुंजित जीवपणाचे भवे मोडोनी माया कुंजरू हे कार्याच्या भूमिकेत येतात. कर्तव्याचा विचार करता कैवल्य कनकाची या दाना जोन कळशी थोर साना दृष्ट्याचे आदर्शना पाडा उजो किंवा सामर्थ्याचे पिके शिवाचे ही गुरुत्व चिंके आत्मा आत्मसुख देखे आरिसाजी. आणि कृपेचा विचार करता बोधचंद्राची या कळा विखुरलिया एकवळा कृपा पुणे वलिळा करी जयाची. हो किंवा जया तो भेटलिया सवे पूर्ती उपायांचे धावे पूर्ती उपायांची धावे प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरेची. हा हे कृपेचा अशा एक 4-5 भूमिका तयार होतात. काको जाता शिष्याते दोघांच्या उपाधी बहाल करणं या भूमिका पुढे येतात. असं साधारण आपण एक 4-5 मुद्द्यांपर्यंत आपल्याला पोहोचता यावं असं चिंतन करण्याचा आपण
प्रयत्न करतोय. आता कुठपर्यंत कितीही पुढे जाता येईल हे माहित नाही. मध्ये मध्ये आपल्याला विषय येतात. आपण खरं तर अजून अमूर्तची परिमूर्तू काल थोडस श्री गुरूंची लक्षणं आपण पाहिली. ब्रह्मनिष्ठता या विषयावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. श्री गुरु लक्षणाचे आहेत आणि लक्षणाने श्री गुरुंना जाणावं. बाकी उपाधीच्या अंगाने येणारे गुण किंवा उपाधीच्या अंगाने येणारे सर्व धर्म किंवा धर्माला अनुसरून येणारे काही धर्मी असतील तर त्याच्याकडे लक्ष न देता गुणाच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे, उपाधीच्या पलीकडे जे अमूर्त असणारं स्वरूप आहे ते सद्गुरूंचं स्वरूप आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. भगवंताचं श्री गुरूंचं स्वरूपाचं वर्णन करताना श्री गुरु कसं किंवा आपण नमनामध्ये सुद्धा म्हणतो गुरु साक्षात परब्रह्म किंवा ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम. हा सगळं वर्णनच आहे. द्वंद्वातीतम गगन सदृश्य म्हणतात त्याच्यापेक्षा मोठं दाखवतंय ना म्हणून गगन सदृश्य म्हटलं. वास्तवात ते गगन सदृश्य नाही, त्याच्या सारखं व्यापक तेवढंच दाखवतंय. गगन सदृश्यम द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमस्यादि लक्ष्यम. हो, तत्वमसी जे आहे त्याचं लक्ष्य तत्वमस्यादि लक्ष्यम. तत्वमसी नुसतं तत्वमसी म्हणजे तर वाचारतात दिवशी उपाधी आणि एक मोठी उपाधी छोटी उपाधी. तत्वमस्यादि लक्ष्यम तत्वमसीचं जे लक्ष्य आहे म्हणजे आत्मा ब्रह्म, मी आत्मा ब्रह्म सद्गुरूंचं स्वरूप. एकम नित्यम विमलमचलम. विमल म्हणजे पवित्र, अचलम स्थिर असणार, कधीही न एक, नित्य असणार, एक असणार, नित्य असणार, विमल असणार आणि अचल असणार. एकम नित्यम विमलमचलम सर्वाधी साक्षीभूतम. सर्वांच्या ठिकाणी साक्षी रूपाने असणार स्वरूप माझ्या श्री गुरुचं. श्री गुरु म्हटलं की एक, श्री गुरु म्हटलं की अनेक नाही. शेवटचं काय आहे? एकम नित्यम विमलमचलम सर्वाधीत साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम. भावाच्या पलीकडं, तीन गुणाच्या पलीकडं, भावातीतम त्रिगुणरहितम. अशा सद्गुरु स्वरूपाला माझा नमन आहे, उपाधीला नाही. सगळं वर्णन केलं, एवढी सगळी एक नाही बरं केलं. नुसतं एक म्हटलं नाही, नुसतं नित्य म्हटलेलं नाही, नुसतं विमान म्हटलेलं नाही, नुसतं आचरण म्हटलेलं नाही, अतिव्याप्ती दोष जातो एक म्हटलं तर. नुसतं द्वंद्वातीत नाही, नुसतं विमत्सर नाही, नुसतं तत्वमसी दिलं. सगळी लक्षणं एकत्रित करून म्हणजे कुठेही दोष राहणार नाही. एका परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी, एका परमात्म्याच्या ठिकाणी, एका परमअशा स्वरूपाच्या ठिकाणी सगळी लक्षणं लावली आणि ते लक्षणं सगळी एकत्रित केली. सद्गुरुं तन्नमामि. अशा सद्गुरु तत्वाच्या ठिकाणी माझं नमन आहे. असं सद्गुरूचं अमूर्त असणारं स्वरूप. पण काय करावं आमच्या कळवळ्यासाठी, आमच्या जीवाचा कळवळा आला. जीव अनेक योनीमध्ये फिरताना दुःख भोगतोय. नसलेला जीवपणा धारण केला, नसलेलं जन्म मरण धारण केलं आणि त्या दुःखाच्या खाईत पडला. मी सुखी दुःखी म्हणत घोरायला लागला. आणि हे त्याला सहन झालं नाही आणि त्या कळवळ्यासाठी ऐशी कळवळ्याची जाती कळवळ आला आणि मग स्वतः खाली आले, उपाधी धारण केला आणि मग त्याचा साक्षात आपण सर्वांनी अनुभव घेतला की ते खाली येऊन त्यांनी काय केलं. त्यांचं खाली येणं जरी असलं उपाधीच्या निमित्ताने तर ते खाल्लेलं नाही, कुठं अचल आहे, नित्य आहे, ते कुठे गेलेलं नाही तिकडे. तेच जे सद्गुरूंच्या स्वरूपाचं वर्णन आहे तेच आत्मस्वरूपाचं वर्णन आहे. नैनं छिद्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. किंवा हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणून शस्त्रादिके छेदू न घडेया. अर्जुना हा नित्यू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण, सर्वत्र सदोदित हा असणारा परिपूर्ण. तेही तिकडं असंच वर्णन आहे आणि हे इकडं असंच. मी दोन्ही एक आहे, स्वरूपाचा विचार करता एक आहे. आणि असे अमूर्त स्वरूप असणारे, अमूर्त स्वरूप असणारे श्री गुरु, अमूर्त स्वरूप असणारे सद्गुरु मूर्त स्वरूपात येतात
आणि त्या मूर्त स्वरूपात आलेल्या श्री गुरुना अमूर्त स्वरूप जाणण्यासाठी काही लक्षण पुढे आली. त्यातलं पहिलं लक्षण ब्रह्मनिष्ठ काल आपण पाहिलं, श्रोत्रिय आणि कृपाळू. मुख्य ब्रह्मनिष्ठ त्याला लागून ही दोन लक्षणे येतात. श्रोत्रियपणा फार अलीकडचं श्रोत्रिय कृपाळू पण आहेच, कारण ते त्याचेच आहेत, त्याच्याशिवाय दुसरं भूमिका नाही ना. म्हणून कृपाळुत्व सहजच आलं. तिन्ही लक्षणांनी युक्त असलेले श्री गुरु. मग लक्षणांनी श्री गुरु, जो श्री गुरु आहे त्याने जी साधना आपल्याला दिलेली आहे शास्त्राला अनुसरून, त्याचं चिंतन आपण काल पाहत होतो. पहा, साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधनांची एक परंपरा आपल्यापर्यंत मांडून ठेवलेली आहे शास्त्राने. त्याला नाकारून अजिबात चालणार नाही, कारण साधना आपल्याला प्राप्त आहे, पण त्याची फलद्रुपता प्राप्त आहे की नाही हा त्याचा स्वतंत्र विषय आहे. ते सांगता येणार नाही कोणाला. मग ज्या ती फलद्रुपतेमध्ये कुठेतरी अजून फरक आहे, जे फल सांगितले ते फल प्राप्त नाही, त्या ती कुठलं तरी पाठीमागचं साधन अपूर्ण राहील, असं सरळ लक्षात घ्यायचं. बोध दिला आम्हाला. काय बोध दिला? तू आत्मा ब्रह्म आहेस, तू देव आहेस, तू स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे, असा बोध दिला. बोध कळाला सुद्धा, बोधाचा अनुभव सुद्धा आला, पण टिकेना आम्हाला. ज्या ती टिकेना त्या ती मलदोष आहे, त्या ती विक्षेप दोष आहे. हे सरळ आपलं लक्षण समोर येते. आणि मलदोष विक्षेप दोषाचा परिणाम जो आहे तो आमच्यापर्यंत आम्हाला अनुभवाला येतो. मी देह, मी नावाचा, मी गावाचा, या भूमिका आमच्या सरळ येतात. म्हणजे पुन्हा अजून निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करणं आवश्यकता आहे. आणि निष्काम उपासना, निष्काम कर्म परिपूर्णतेने पुढे आल्यानंतर पुढे जे अंतरंग साधना आहेत काल आपण पाहिली. आवरण दोष निवारणार्थ जी अंतःकरणाची शुद्धी पाहिजे ती अंतरंग साधना विवेक आणि वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व, असं काल आपण विवेक वैराग्याच्या संदर्भामध्ये थोडंसं चिंतन पाहिलं होतं. विवेकाची भूमिका थोडं सांगितलं तर आपण लगेच पुढे जाऊ. एका वाक्यात सांगा. कालच विवेक झाला होता, कालच विवेक बोललो होतो, कालच विवेकाचं काहीतरी आपण बोलणं झालं होतं, थोडं सांगितलं तर बरं होईल. नाही तर मी सांगतो. आत्मानात्मा विवेक बरोबर आहे, पण त्याचा एक स्पष्ट विचार यायला पाहिजे. आत्मानात्मा शब्द अगदी बरोबर आहे. नित्य काय, नित्य काय आहे, अनित्य काय आहे, सारखा आहे. वा, आत्मा नित्य आहे आणि ते सोडून बाकी सगळं अनित्य आहे. आत्मा अविनाशी आहे आणि बाकी सगळं विनाशी आहे, असा जो विचार आहे त्या विचाराला विवेक असं म्हणतात. आणि त्या विचाराला धारण करणारा विवेकी. आणि तो विवेक कुठे प्राप्त होतो? तर श्री गुरूंच्या चरणाशिरावर सेवा केली की सत्य म्हणजे विवेक, श्री गुरु म्हणजे विवेक, विवेक म्हणजे ते म्हणजे विवेक, असं चिंतन आपण पाहिलं होतं. विवेक हा प्रधान आहे बरं का त्या अंतःकरण चतुष्टयामध्ये. विवेक संपूर्ण परमात्मिक वाटचालीमध्ये प्रधान आहे. बुद्धीचा मळकाटा त्यानेच धुता येतो ना. बुद्धीचा वेलिया वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा, धुनिया मळकटा बुद्धीचा. हा विवेक कसा धुता येईल? तो आणि मळ झाला हे कळत नाही आम्हाला. बुद्धी मळली हे तर कळायला पाहिजे. मळलेली कळली तर धुता येईल ना. कापड मळालेला कळायला पाहिजे. बुद्धीचा मळ काय? बुद्धी मळलेली आहे याचं काय लक्षण काय येईल पुढे? मळलेली बुद्धी आहे, अशुद्ध बुद्धी आहे ना. काय लक्षण? आपल्या बुद्धीचं लक्षण कळालं पाहिजे ना. आपल्या बुद्धी मळलेली आहे का शुद्ध बुद्धी आहे? विषयाचं चिंतन करते म्हणल्यावर मळली. विषयाचं हा एक लक्षण झालं. अजून एखादं सांगा. हरीकडे बुद्धी नाही, मळलेली बुद्धी. बाकी बरोबर. देखणे जीवती तया नाम सृष्टी मीच. म्हणजे आपल्याला ब्रह्म न दिसता माया दिसता. मायेचा कुंजरू हे दिसणं का दिसलं तर बुद्धीच्या डोळ्याने. हे दिसलं, बुद्धीच विचार करते ना. ह्या डोळा ठीक आहे, हे रूप पाहतोय, नाम पाहतोय, पण डोळ्याला थोडी कळालं तेव्हा नाही. डोळ्याला कळालं नाही. बुद्धीद्वारे मला कळालेलं आहे. आणि ज्या बुद्धीच कळणं फक्त मायेच आहे, अविद्येच आहे. अविद्येच्या कळण्याची सुरुवात होते मी पासून आणि माझ्यापासून. मी आणि माझं ज्या बुद्धीने घर केलेलं आहे ती बुद्धी मळकी आहे. ती डाग आहे त्या बुद्धीवर दूर. मी देह हा पहिला डाग, देह माझा हा दुसरा मोठा डाग, आणि नंतर मग सगळं पळून गेलेलं आहे. घरीच बुद्धी
बुद्धी आहे अशी ज्याची त्यांनी मलिनता लक्षात घ्यावी. साबण दिलेला आहे, साबण दिलाय, तो साबण साबणाच्या जागी ठेवलाय आणि बुद्धी बुद्धीच्या जागी ठेवलाय. दोघांचा संबंध आहे ना. गाडी नवी कोणी घेतली पण चालवे ना, दारासमोर उभी आहे, आमची गाडी आहे, नाम घेतले, माळा आहे, सगळं आहे, प्रबोध आहे, साधना बंद केली, बंद झाली आणि सांगणाऱ्याने सांगितले आता करायचं काही गरज नाही. आणि मुळे तसंच आहे. पुन्हा महाराजांनी उद्योग सुरू केले. मी आणि माझ्याचा पसारा वाढवायला सुरुवात केली आणि मी आणि माझ्याला धरून ठेव. बुद्धीचा मळ जो आहे तुझ्याचा त्याने त्याचा तो लक्षात घेतला पाहिजे. बुद्धीचा मळ लक्षात घेतला पाहिजे, तरच पुढे आपल्याला विवेकानेच ती गोष्ट कळेल. मळलेली बुद्धी आहे माझी आणि ती शुद्ध करण्याचं साधन दिलेलं आहे, नाम साधन दिलेलं आहे, विचाराचं साधन दिलेलं आहे. विचाराने ती बुद्धी शुद्ध होणार. शुद्ध बुद्धी, शुद्ध बुद्धी जाणते बरं का. एक विचार सागरामध्ये भूमिका बुद्धी जाणे आणि बुद्धी जाणे आणि न जाणे ते अपार शुद्ध परमात्मा मीच असे. जाणणारी बुद्धी आणि न जाणणारी बुद्धी अनावृत्त नावृत्त. हा, जाणते बुद्धी अनावृत्त अनावृत्त जाणे, अनावृत्त असेल तर नाही जाणार बुद्धी. नाही पण जी बुद्धी जी ज्याला जाणे ते आवृत्त परमात्म्याला जाणते बुद्धी. न जाणे आणि बुद्धी जाणे कोणाला आवृत्ताला, न जाणे कोणाला अनावृत्ताला. अनावृत्ताच्या ठिकाणी ही टिकत नाही आणि जाणते कोणाला आवृत्त परमात्म्याला. आवृत्त परमात्मा बुद्धीचा विषय, अनावृत्त कसा विषय होईल? तो कोणाचाच विषय नाही. तो प्रत्यक्ष स्वरूप आहे, तो कसा विषय तिथे बुद्धीची दृष्टी नाही. आवृत्त अनावृत्त बुद्धीकडे लागते का परमात्म्याकडे लागते? परमात्म्याकडे. बुद्धी तर शुद्ध अशुद्धकडे लागेल. बुद्धी आवृत्त आणि बुद्धी त्यालाच अनावृत्त. आवृत्त अनावृत्त म्हणतात ना, शुद्ध अशुद्धीकडे लागली ती. नाही बुद्धी हे आवृत्त आणि अनावृत्त परमात्म्याकडे लागेल. परमात्मा बुद्धीच्या दृष्टीने त्याच्याकडे कसं लागत? दोन्ही नाही लागत. परमात्मा तर कडे कसं लागेल? आवृत्त ना अनावृत्त नाही लागत. बुद्धीच्या दृष्टीने, जीवाच्या दृष्टीने अनावृत्त परमात्मा आणि आवृत्त परमात्मा अशा दोन भूमिका समोर येतात. आता आवृत्त परमात्मा आहे पण काय कशाचं तरी त्याच्यावर आवरण आलेलं आहे आणि आवरण आलेला जो परमात्मा आहे तो बुद्धीचा विषय होऊ शकतो आणि तिथं तिला ज्ञान होऊ शकतं उपाधीला धरून. कारण आवरण कोणाला आहे? बुद्धीच्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे बुद्धीची दृष्टी बिघडलेली आहे. कारण आवरण इकडून आहे, आवरण तिकडून नाही, परमात्म्याकडून आवरण नाही. बुद्धी आवरण कालच आपला विषय झाला. आमचे डोळे बंद झाले आणि अंधार होऊन ओढायला लागला. सूर्याकडून अंधार कसा असू शकेल? परमात्मा कधीच आवृत्त नाही. प्रगटी नाही ना, प्रगटी नाही, आवृत्त नाही, अनावृत्त नाही. जीवाकडून बुद्धीकडून बोलणं आहे, आवृत्त आहे की अनावृत्त आहे. असा पडदा मध्ये आलाय आणि पडद्याच्या इकडे बुद्धी आहे, पडद्याच्या तो मात्र आहे तसा आहे. ही छोटी पडते ना. तिच्या दृष्टीनं जाणायचं असेल तर तो आवृत्त जाण्याची भूमिका. ज्यावेळेस तो अनावृत्त होईल त्यावेळेस तिचं जाणं बंद झालं, ती जाणे स्वरूप झालं. तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे पण त्याच्याकडे लावल्याशिवाय हिचं जाणणं होत नाही ना तिथे. कारण जाणून ती अनावृत्त आहे असं म्हणते आणि न जाणता ती आवृत्त. न जाणणं जे आहे ते अनावृत्ताकडे लागतं आणि जाणणं आहे ते आवृत्ताकडे. बुद्धी जाणे आणि न जाणे अशा भूमिका ते येतात. बुद्धी शुद्ध करणं, अंतःकरण शुद्ध करणं या भूमिकेपुढे विवेकाचा आपला विषय चाललाय. दुसरा जो काल आपण मुद्दा पाहिला होता वैराग्याचा. वैराग्याची व्याख्या वैराग्य पाहिलं होतं. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत, परलोकापर्यंत अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. अनुकूल असणारे भोग आता मला नको, आता बस झाले, आता माझं पोट भरलं, आता त्याची आवश्यकता नाही, काही असेल हव्यास बंद करणं ही वैराग्याची पहिलं लक्षण आहे. आणि त्याच्यानंतर जी पुढे भूमिका होती शमाधी षटक. शमाधी षटक शम आधी म्हणजे 6 येतात. 6 येत आहे मनाचा निग्रह, पहिला इंद्रियांचा निग्रह, तिसरा उपरती आहे, चौथी श्रद्धा आहे, 5वं समाधान आहे आणि 6वी तितिक्षा आहे. असे 6 आहेत. त्याच्यामध्ये 6 साधनांचा भोग केलेला आहे. मनाचा निग्रह करायचा आहे. कशासाठी मनाचा निग्रह करायचा आहे? जे परमार्थाला प्रतिबंध आहे त्याचा निग्रह करायचा आहे. सगळ्याचा निग्रह केला, मनाचा निग्रह केला. कशाचा निग्रह करायचा? जे परमार्थाला प्रतिबंध आहे
प्राणाचा निग्रह करायला जातं काय आवश्यकता आहे का नाही प्राण नाही, काही गरज नाही. काय? प्राणाचा निग्रह करणे काय होईल फार तर तो स्लो होईल, त्याची गती स्लो होईल. प्राण थांबवता नाही येणार. प्राण जर थांबला तर दोन देहाचं विलग होऊन जाईल. दोन देह विलग होतील. ते स्लो का होईना पण त्याचं चालणं आहे. प्राणाचं चालणं आहे. प्राणाच्या चालण्यावर देहाचं राहणं न राहणं अवलंबून आहे. प्राणाच्या गतीवर, प्राणाच्या हालचालीवर. प्राण थांबला की खाली पहा. प्राण कधी थांबतो, विषय पुढे आला की चिंतन. प्राण कधी थांबतो, खाली विशेष चैतन्य जे आहे, जो चिदाभास आहे, ज्याला जीव म्हणतो आपण, तो गेला आपल्या सामान्य स्वरूपावर. आणि विशेष स्वरूपात असलेला जो जीव आहे किंवा जो चिदाभास आहे, तो प्राणाला हलवायचं काम करतो. प्राण थांबला तर प्राण थांबायच्या अगोदर विशेष चैतन्य सामान्य चैतन्यात गेलेलं आहे. आणि त्यामुळे त्याचं हलणं बंद झालं. आणि त्याचं हलणं बंद झालं की आपण म्हणतो जीव गेला किंवा प्राण गेला. प्राण थांबला, प्राण आहे तिथे पण हलणं बंद झालंय. हलणं बंद झालं म्हणजे हलवणारा सामान्य स्वरूप आहे. हलवणारा गेला नाही बरं का बाहेर. हलवणाऱ्याने आपलं स्वरूप फक्त विशेषाचं सामान्यात गेलं. नाहीतर मनातून आत्मा गेला असं म्हणायची वेळ बघायचं. श्रद्धांजलीचा विषय झाला तसा गेला का त्याच्यात नाही का लाईट गेली तसं लाईट जाते तसं. हो, ती जाते. वस्तुतः आत्मा जात नाही, तो तिथे आहे. नाहीतर मग तो घोटाळा होईल ना. साधनातून गेली. हा, तेवढ्या पुरत्या जागेत आत्मा नाही असं त्याचा अर्थ होऊ शकेल ना. तेवढ्या वेळात आत्मा नाही असं होईल ना. घोटाळा होईल ना. आणि इकडे तर भगवंत सांगतात मी सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी, सर्वांच्यात आहे, नित्य आहे, सर्व काळात आहे. आणि तेवढ्या ठिकाणी नाही का मग आता काय करावं? मरते मारिता पाहे हा, तर तो स्वरूप तिथं आहे ना. तो त्या बॉडीमध्ये सुद्धा तो आहे, पण सामान्य रूपाने आहे. विशेषत्व कार्यासाठी विशेषत्वात यायला पाहिजे. तो वस्तुतः सामान्य आहे. आता आपलं जे चलनवलन चाललंय विशेषत आहे म्हणून चालतोय. चाले हे शरीर कोणाचे? त्याचे सत्य नाही, पण त्याची सामान्य सत्य नाही. सामान्य सत्ता तर याला सुद्धा आहे. सामान्य सत्ता तर याला सुद्धा आहे. सामान्य हे का सामान्य सत्तेशिवाय हे कसे असतील? ते का सगळे सामान्य सत्ता आहे. हे काय सामान्य सत्ता यातलं जे आहे पण आहे ते सामान्य सत्तेचं लक्षण आहे. देहाच्या संबंधाने क्रियाशक्ती काढून घेतलेली आहे. हा, क्रियाशक्ती म्हणजे सामान्य विशेष चैतन्य पाळलं. क्रियाशक्तीची सामग्री जशीच्या तशीच आहे. हो, तिथे अंतःकरण आहे, मनोबुद्धी, चित्ता, सगळे चतुष्टय, सगळं साहित्य आहे तिथे. त्याचे जो करंट आहे ना तो काढून घेतला. जसा फ्रीजचा करंट काढला की त्याचं थंड करणं बंद झालं. फ्रीज काय करते? थंड करायला लागते की त्याचं थंड करण्याची सामग्री आहे फ्रीज मध्ये. त्याची फक्त सत्ता काढून घेते. हे काढून घेतलं, त्याचं पिन काढली, रोडलं. आता त्याला सगळं आहे त्याच्यामध्ये. आता तू थंड कर नाही जमणार. आता ती वीज बाजूला गेली, त्याच्यात सत्ता बाजूला झाली. दृष्टांत दाखल इस्त्रीमध्ये ती सत्ता ती गरम करते. गरम करण्याची सामग्री इस्त्रीमध्ये आहे. तो तिला लाईट लागते ना, तिथे जोडावं लागतं ना त्याला. ती बाजूला काढली, आता गरम कर नाही करणार ती गरम. सामग्री ही स्वतंत्र आहे. तो सामग्री स्वतः कार्य करू शकत नाही. तिला सत्तेचं विशेषण लागतं. विशेषत्वाची सत्ता लागते तेव्हा सामग्री कार्य करत असते. तशी ही जी सामग्री आहे ही देवाला जाणण्याची सामग्री आहे. ही सामग्री देवाला जाणून मी देव स्वरूप आहे असं जाणण्याची सामग्री या देहामध्ये आहे. एवढंच विशेषत्व आहे. जसं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे, गाईला चारा टाकला तर दूध देते आणि बैलाला टाकला तर दूध नाही देत. ते बाहेर टाकणाऱ्याला बरोबर त्याची लक्षणं वेगळे. दोघं ते एकच चारा खातात. पण गाईच्या शरीरामध्ये यंत्रणा, चाऱ्याचं रूपांतर दुधामध्ये करण्याची यंत्रणा गाईच्या शरीरामध्ये ती तशी या मनुष्य देहामध्ये भगवंताला जाणण्याची, स्वला जाणण्याची आणि भगवंताने मी एक आहे असं जाणून निश्चय करण्याची सामग्री म्हणजे हा मनुष्य देह आहे. मनुष्य देहाचे इंगित साधा आला तो साधा शीत करोनी प्रबोध संत पार उतरती. हा निध आहे, याला निधान म्हटलेलं आहे, याला ठेवा म्हटलेलं आहे. का? कारण इतर ठिकाणी ही भूमिका नाही, ती सामग्री नाही. जसं थंड करण्याची सामग्री म्हटलं की फ्रीज आहे, गरम करण्याची सामग्री म्हटलं की इस्त्री आहे किंवा शेगडी आहे. आपली वेगवेगळ्या सामग्री आहेत. किंवा लाईट या विजेला प्रगट करण्याची सामग्री म्हणजे बल्ब आहे, ट्यूब आहे, वेगवेगळ्या सामग्री आहेत. त्याचं वेगवेगळं कार्य आहे. तसे ही जी सामग्री आपल्याला प्राप्त झाली ही भगवंताला जाणण्याची सामग्री आहे.
भगवंताला ओळखण्याची सामर्थ्य आहे. भगवंताला ओळखण्याची, स्वतःला ओळखण्याची आणि भगवंताने मी आहे ओळखून एक आहे असा निश्चय करण्याची सामग्री म्हणजे आत्मविश्वास आहे. विशेषत्वाने संसाराची सामग्री नाही, आम्ही वापरली त्याला तो भाग निघाला, पण खरी सामग्री ही त्याची आहे, त्याच्यासाठी प्रदान केली. आणि एक ओळी गेली, बाहेर शरीराची या गावा जयाला गेले पांडवा, तो कार्या तो आगवा सांडूनिया. ब्रिज तयार केला, थंड करायचं बघू करून तुला बनवलं कशासाठी? थंड करायसाठी बनवलंय. इस्त्री गरम करेल बनवले कशासाठी? गरम करण्यासाठी, गरम होण्यासाठी बनवले. इस्त्री ते कपडे प्रेस करण्यासाठी, शेगडीला गरम करून ते अन्न शिजवण्यासाठी तुला बनवले. सामग्री तुझी कशासाठी आहे? ज्याला आणि ज्याच्यासाठी ही सामग्री दिली ती सोडून बाकी सर्व चांगलं आहे. खास हिचं जे उद्देश आहे ते त्याच्यासाठी आहे. व त्याच्यात तुम्हाला बुद्धीचं जे वैभव दिलं ते त्याच्यासाठी दिलं, मन दिलं, विशेषत्वाने जाणण्यासाठी चित्त दिलं, अहम दिलेलं आहे, अंतःकरण वृत्ती दिली. ह्या सगळ्यांना जाणून याच्यापेक्षा वेगळं आहे आता इथे आपण त्याचं चिंतन करू शकतो. चल, मनाचा निग्रह इथे आलो. मनाचा निग्रह करायचा आहे, पण त्याच्यासाठी ते वरचे दोन हे याच्यासाठी विवेकाने वैराग्य. विवेकाने काय सांगितलं? कुठे निग्रह कर. आता मनाचा निग्रह केला, इकडेच येऊ गेला, प्रवचनालाच येऊ गेला, मनाचा निग्रह केला. विवेक नाही केला, नुसतं वैराग्य काय काम असेल. निग्रह केला, नाही जायचं नाही आपल्याला, निग्रह चुकीचा केला तो, विवेक नाही झाला तुझा. कुठे काय करावं आणि काय जाऊ नये, जे परमार्थाला जे प्रतिबंध करणारे विषय आहेत त्याच्यासाठी निग्रह मनाचा. आणि परमार्थाला जे काय म्हणतो पूरक आहे, अनुकूल आहे, त्याच्याशी जास्त संलग्न राहणं हा सुद्धा एक निग्रहच आहे. हे सुद्धा एक उद्दिष्टच आहे, हे सुद्धा एक धर्मच आहे, हे सुद्धा एक कार्य. मनाच्या दोन भूमिका आहे. तसंच इंद्रियांचा सुद्धा निग्रह खाली दुसरा जो झाले शम आणि दम. शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह. त्याचा सुद्धा जे प्रतिबंध आहे परमार्थाला तिथे निग्रह, बाकी ठिकाणी निग्रह नाही. विवेक आणि वैराग्य हे याच्यासाठी वापरायचे. तिसरा जो उपरलीचा भाग आहे धनपुत्र आदी जे काय पती आहे ते विधीपूर्वक त्याचा त्याग करणं, याला उपरम किंवा उपशम किंवा उपरती असे शब्द आलेले आहे. उपरम, रम म्हणजे जवळ असणं, उप म्हणजे जवळ असणं, उपशम उपरती काय? त्याग हा भाग सोडून कुठे जाणं असं नव्हे, त्याच्यातली आसक्ती बाजूला करणं ही उपरती आहे. आणि ही उपरती येते विवेकाने वैराग्य. ते आहेतच ना, ते काय तुम्हाला करतात? ते काय त्रास देतात? घराने त्रास दिलाय का, पैशाने त्रास दिलाय का, जमिनीला त्रास दिलाय का, घरातल्या माणसाने तुम्हाला त्रास दिलाय? कोणी त्रास दिला नाही, त्याचं कर्म करतात ते. तुम्ही त्याच्यापासून त्रास करून घेते. जडाने तर नाहीच त्रास दिला आम्हाला कोणत्याच वस्तू. त्यांनी तुम्हाला माझंच म्हटलं तर ते कशाला त्रास देत तुम्हाला? जमिनीने कधीतरी माझं म्हटले का आम्हाला? कधी अति कशात ती गोळ्या आली का तुम्हाला? काय तुम्ही त्याची गुंठेवारी केली, तुम्ही त्याला एकरात टाकले बांधा घालून, ठीक आहे? जमीन गुंठ्यात आहे का, जमीन एकरात आहे का? आम्ही तिची गुंठेवारी केली, आम्ही तिचे एकर मांडले आणि आम्ही तिला माझं म्हटलं. ती कधीतरी तुम्हाला माझं म्हटलं. घराच्या जमान्याने त्याला आपल्याला माझं म्हटलेलं नाही, घराने माझं म्हटलेलं नाही. जे जड आहे त्या जड संपत्ती तुम्हाला कधीच काही म्हटलेलं नाही, कारण त्याच्या ठिकाणी जाणीव नाही. जाणीव आम्हाला आहे आणि ती जाणीव घेऊन आपल्याला कुठे आम्ही या वस्तूला सगळं माझं म्हणायला लागलो, मी म्हणायला लागलो आणि त्याला माझं मी म्हणून तिथे दुःखी व्हायला लागलो. पती पत्नी हे आपल्याला अनुकूल आहे, आपण त्याला प्रतिकूल झालो. आता त्याला काय करायचं? ते काही म्हणत नाही. काय म्हणताय तेव्हा? तुम्ही गृहस्थी झाला तर तुमची कर्तव्य पार पाडत झाला, ते कशाला काय म्हणते? कारण तुमचा परमात्मा काय बोलते तेव्हा तुमची आसक्ती तिथे आणि तिथे हा उपरती हा विवेक वैराग्याच्या निमित्ताने ठीक आहे. तर मुलं आपली जरी झाली, पत्नी आपली जरी झाली, तर तिचं प्रारब्ध, तिचा स्वभाव, तिच्या भूमिका आहेत ना, त्या कशा सोडतील? आणि याला वाटतं 100% अनुकूल 100% अनुकूल असू शकत नाही. कसं असू शकेल? स्वतंत्र प्रारब्ध आहे. तरी काही अंशाने काही टक्केवारी जास्त आहे म्हणून एकत्रित राहणार. त्याच्या पलीकडची भूमिका वेगवेगळी आहे ना. 100% कुठे गुण जुळतात तेव्हा 100% कुठे त्याला एकच भूमिका नाही ना, तुमची पत्नीत्वाची भूमिका नाही, बाकीच्या भूमिका बाकीच्या भूमिका आहे ना. कोणाची भाऊ आहे, कोणाची बहीण आहे, कोणाची आजी आहे, कोणाची काय भूमिका काही आहे कोणाची. आता बाकीच्या काय करायचं? तुला एकटा तुला सांभाळून काय करायचं? बाकीच्या काय करावं? सासू आहे, सासरा आहे, सून, सगळ्याच भूमिका आल्या त्या त्याच्याशी पण संबंधित आहे. त्याही भूमिका तिथं पार पाडायची. आपला मुद्दा काय झालाय? उपविषय चाललाय. हे जाणून तुम्ही त्याच्यातली आसक्ती दूर करा आणि तुमच्या कर्माचे संबंध
करावं लागेल फेडायला. आगा कर्मे जे उडावे ते सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे ते आहे का काय करावं. जी जिथं जाईल तिथे याला जावं लागेल पुढे. जावं लागेल पुन्हा ती जिथं जाईल तिथं जावं लागेल. झाली दाखवतो कर्ज कोणी फेडायचं मग? हा? कर्ज कोणी फेडायचं? हा ते वय पैसे ना मग आम्ही कोंडे विजय घातली ती अंकुरदशी जेवी मुकली देवी नफळतीची मजार केली शुभा शुभे. त्यांच्यातच हा आणि ते कर्म टाकलं त्या अग्निकुंडामध्ये त्या अग्नीमध्ये टाक ना. पंडित म्हटलेलं त्याला ध्यान अग्नीची मुखे कर्मी जाळलेली अशेके तो मनुष्य वेके परब्रह्माची जाण तो मनुष्य वेशाचा परब्रह्म आपली ध्यान अग्नी कर्म भस्मसात केली बात केली भस्मसात केली म्हणजे बात केली नाश केली. हो त्याला परब्रह्म म्हटले मनुष्य वेशाचा. पंडित म्हटले तमाहू पंडितम मुदाह ज्ञानाग्नी गद्ध कर्माना पंडितम तमाहू पंडितम मुदाह. बीज भाजून केलेलं आहे. बीज भाजून केलेलं आहे. बीज भाजून केलेलं आहे. अगदी बरोबर आहे. कर्माने सांगितलं सोडायला कर्मफलाची आसक्ती बाळ करायला सांगितली. कर्मफलाचा त्याग सुद्धा अजून पुढे जा मिळालेलं पण आहे ना तुझं लागेल ना तुझी वाटेल लाभ ना फक्त त्याची आसक्ती नको मला अनुभवच पाहिजे तनुभवच पाहिजे आसक्तीतून बाजूला होती मिळेल ते मिळत नाही काय या तुझ्या लाभ संतुष्ट अरे भगवादिता विमत्सरा कसं मिळेल का समाधी आहे ते समाधी ठीक आहे भरपूर आहे ते खूप वाटलं हे समाधानाचं लक्षण आहे. समय लाभो कृत्वा हा सर समय लाभो कृत्वा समय लाभो लाभो जया सर त्याची सुरुवात काय सवे कृत्वा जय ज्याला पाठातला श्लोक आहे त्याची सुरुवात काय सुख दुःख सवे कृत्वा लाभो जया सवे कृत्वा समय काय समाधानाची काय आता पुढे जायचं समाधान आहे तुम्हाला जे आहे ना ते खूप असं वाटलं काय सुखी संतोषाने यावी सुखी विषयाला लाभा लाभ न धरावे सोपे सोपे उपाय सांगितले फार अवघडात जायचे सोपे उपाय सांगितले आहे त्याला खूप वाटतं भरपूर आहे वाटतं ते समाधानाचं पहिलं आहे खूप आहे भरपूर आहे त्यात काही कमीच नाही आणि त्याला भरपूर आहे कमी वाटतंय ते जरी त्याचं लक्ष सांग गरीब कोणाला म्हणावं पैसे नाहीत त्याला नाही श्रीमंत कोणाला आम्हाला पैसे आहेत त्याला नाही बहुत झाले बाबा गुरुजींनी मांडले अरे जो आहे त्याच्यामध्ये आहे त्याला खूप वाटतं ते श्रीमंतीचं लक्षण समाधान आहे आणि भरपूर आहेत पैसे त्याला कामापेक्षा जास्त आहेत पण तरी पण अभ्यासाचं थांबत नाही ते दारिद्र्याचं लक्षण नाना दुःखी प्राप्ती हा नाना दुःखी प्राप्ती त्याच्या आसक्तीमध्ये सगळं ते संपलेलं आहे काम तिथेच अडकलं उपाधी अशा पद्धतीची उपाधी साधायची आपल्याला ते माझं नाही ते मी नाही आणि ते माझं नाही आणि ते आपल्याला कळतंय मी ना देहाचा संबंध देहाचा विचार करता उपाधीचा विचार करता सगळ्यांच्याच उपाधी नाशिवंत आहे आणि उपाधीची होऊ शकत नाही उपाधी कितीही उपाधीचं सम किती जरी आपण करायला गेलो तरी होऊ शकते का मला सांगा उपाधी एक होऊ शकेल का उपाधीने एक होऊ शकेल का किती बी झाला देव भक्त उपाधी एक होऊ शकेल का गुरु शिष्य उपाधी एक होऊ शकेल का उपाधी नाही एक विचार एक होऊ शकेल एक वेळ सम होण्यासाठी समसत्ता लागेल समसत्तेत सम होऊ शकेल बाकी ठिकाणी सम तसं स्वरूप आणि उपाधी विषम सत्तेतले उपाधी व्यावहारिक सत्तेतली आणि स्वरूप पारमार्थिक सत्तेतलं ते दोघांचं कसं मिळवू शकेल दोघांचं नाही स्वरूप एक आहे स्वरूपाच्या ठिकाणी दोन भूमिका नाही होऊ शकत अशी उपरती साधनं ही आपल्याला श्रवणी शकतात त्याच्यासाठी सुद्धा विवेक वैराग्याचाच विवेक आहे चौथा जो मुद्दा येतो तो श्रद्धा आहे हा श्रद्धा शुद्ध श्रद्धा जी आहे जरी पाण्याचाच बर्फ झाला असला तर बर्फ पण पाणी एक होऊ शकत नाही पाणी पिऊ शकतो बर्फ पिऊ शकत नाही स्थलांतर म्हणजे स्थितीचं स्थलांतर आहे पाण्याच्या स्थितीचा आपण विचार केली द्रवरूप आहे घनरूप आहे आणि वायुरूप आहे तीन स्थिती आहेत पाण्याची द्रवरूप आपण पाहतो घनरूपताही पाहतो ढगात पाहतो खाली बर्फामध्ये पाहतो आणि वायुरूप वाफेच्या रूपाने रोज आपल्या समोर चालले जाते खालून वरती तीन अवस्थेत पाण्याचे तिन्ही अवस्थेमध्ये त्याचा H2O काही बदल नाही का वायू का तरी H2O आहे द्रवरूप झाला तरी H2O आहे आणि ढगात जाऊन घनरूप झाला तरी H2O आहे मातीत गेला तरी H2O आहे तरी धर्म सोडलेला आहे पाण्याने आपल्याकडे गटात गेला तरी तोच आहे हो बिस्लरी झाला तरी शुद्ध त्याचा एक सांगा
pH पाहायला आला तरी तो शुद्धच आहे. शुद्धतेमध्ये त्याच्या कमतरता नाही आली. त्याच्या त्या धर्मामध्ये कधी त्यांनी बिघाड केलेला नाही त्याने. ज्याला परिवर्तन करायची माहिती झाली ना तो ऊर्ध्वपातन आणि त्या वाफेचं पाणी करून मस्त पिईन आणि निघन पुढं. म्हणजे आता काय करतो या आता मी तर पाणी आहे आता मी तर पाणी आहे पण त्याचं परिवर्तन करण्याची युक्ती नाही आपल्याकडे. पाणी आहे चाटकाला थोडं वर जावं लागतं त्या हवेचं तू करतो पाण्यात रूपांतर करतो. त्याला पाऊस पडायची गरज नाही त्या हवेतच पाणी मिळतो. पाण्याचा अंश आहेच. पाणी कसं नाही तेव्हा आकाशाचे 4 भूत आहेत आणि त्याच्या 4ही भूतांमध्ये त्या पाणी तिथे जे 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 भूमिका आहे कारण त्याचा जन्मच तिथून आलेला आहे ते आहेच त्याच्यामध्ये. फक्त त्याचं परिवर्तन करणं ही युक्ती आहे. कुठे कुठे कुठून पाणी आवश्यक आहे मी थोडं श्रद्धा श्रद्धा शुद्ध श्रद्धा जी आहे हो त्याचे चिंतन आलेलं आहे. वेदांत वाक्य आणि श्री गुरुनी दिलेलं वाक्य याच्यावर नितांत 100% श्रद्धा असते. वेदांताने काय वेदांताचं महावाक्य काय जीव ब्रह्म एक आहे आणि श्री गुरुनी काय वाक्य दिले तू आत्मब्रह्म आहेस. आता याच्यावर किती श्रद्धा आहे त्याचा प्रश्न आहे. ते म्हणे आहे ना श्रद्धा हा श्रद्धा आहे म्हणून काय उपयोग मी आत्मा ब्रह्म आहे हा निश्चय बोला हे श्रद्धेचं अंतिमतः हा चरण आहे. त्या भूमिकेत खरं तुम्ही सांगितलेलं श्री गुरुराया जसं तसं मला पटलेलं आहे आणि तसाच माझा भाव सुद्धा तयार झालेला हे श्रद्धेचं लक्षण आहे मुख्य. बाकी श्रद्धा ठीक आहे देहाच्या निमित्ताने ठीक आहे असतील तर त्याच्यात काही वावगं नाही. मुख्य जी भूमिका आहे वेदांत वाक्य आणि श्री गुरूंचं महावाक्य या महावाक्यावर असलेला आपला जो दृढ विश्वास आहे आणि तिथेच संशयाने जाळं केले बरं तिथेच संशयाने जाळं केले आणि तो संशय मिटले ना तो गतसंदेह जाईना आमचा तो काय करावं तेव्हा स्थिती बदले ना अर्जुनाचा गतसंदेह गेला गतसंदेह गेल्याबरोबर करेशी वचन आता संदेह पूर्ण गेला आता संदेह राहिला नाही. आजच्या घडीला आमच्या हृदयामध्ये आमच्याच ठिकाणी संदेह अजून आहे की नाही त्याचा त्यांनी स्वतंत्र विषय भावगीत सांगायचे परमात्मा स्वतंत्र तपासून पहा तुझं तू परीक्षण कर म्हणजे कळेल संदेह आहे की नाही. तेव्हा भाव असेल तर काय विश्वास आहे आमचा श्री गुरुवरती मला सांगा. चिंतनासाठी आपल्या समोर मुद्दा उपस्थित होतो. तुम्ही विश्वास आहे म्हणाल आपण त्याच्याबद्दल काही दुमत नाही तुमच्या काय बद्दल कोणाच फोडायचं नाही पण तो कितपत आहे कुठपर्यंत आला विश्वास तो पाहायला पाहिजे. तू आत्मा ब्रह्म आहे तू देव आहेस हो देव आणि तू एक आहेस. पाहुणे देव नाम ज्ञान आणि तुम्ही एक आहे हो महावाक्य बाबा देव तुमच्यापासून वेगळा नाही. श्री गुरूंचं महावाक्य शास्त्राने तेच सांगते संत साहित्य तेच सांगते तुम्ही एक आहात तुम्ही त्याच्यापासून वेगळे नाही आणि ते मी ते सांगते वंशो जीवलोके जीवभूता सनातनः मनषष्टाणी इंद्रियाणी प्रकृतीसाणी कर्षती. तू माझा आहे माझा आहे म्हणून कळवळा येतो होय गेली बाबा काय माझी मी नव्हते माझी मज नवळकती अहममतेची भ्रांती विषयांना झाले पागल माझा आहे तू आणि माझा आहे तू मलाच ओळखेल काय ममत्याच्या लवड सवय माझी जपडी जन्ममरणाची दुर्दळी गभरती केली. काय करणार मुलगा आपल्या समोर बोले मी तुला ओळखत नाही बापाला कपाळावर हात मारून घ्यायची वेळ आली दुसरं काय आता त्याच्या समोर अरे पागल म्हणे तुला एवढं वाढवतो माझ्या सत्तेने सगळं जगतो माझं सगळं घेतो आणि मलाच नाही म्हणतो मीच नाही म्हणतो. हे माझी असता मीची नाही म्हणता जे काय आहे आपण मी अशी म्हणता जी म्हणत होते काय माहिती जरा कमी काय वेगळी ओढी आवाज काय बिघडला काही कळलं नाही ती म्हणतोय आवाज. आणि संध्याकाळी मॉनिटर लावायला सांगा बरं का संध्याकाळी. हे भाऊ भगवान ठीक आहे सुरुवातीच्या पहिल्या दिवसाला सांगितलं होतं मॉनिटर ठेवा म्हणून. आवाज लई घुमतोय तो काही कळायला काय करावं स्पष्ट असं बोलतोय असं वाटलं पाहिजे.